नमस्कार. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे खूप मोठी चूक झाली. जेव्हा मुलगा आणि सुनेने आईवडिलांना खोलीमध्ये कोंडून बाहेरून कुलूप घातले, खाण्यासाठी दिवसभर काहीही दिले नाही आणि तहान लागली तर पाण्याचा थेंबही नव्हता. पाण्यासाठी त्यांनी दात थोठावले पण आणि रात्री उपाशी झोपले. अण्णा, तुम्ही दिवसातून किती चहा पिता? जरा कमी चहा पीत जावा. तुमच्यामुळे काजलला खूप त्रास होता असतो. तिला तुम्हाला चहा करायला सारखं सारखं सांगत जाऊ नका. आता तुमचं वय झालेलं आहे. जरा कमी चहा पीत जा की. एखादा चहा पिला तर चालतं, पण सारखा सारखा चहा मागत जाऊ नका. काजलला त्रास होतो. तुमच्यासाठी चहा बनवून ती कंटाळते आणि भांडीसुद्धा किती निघतात, असं अजय आपल्या वडिलांना म्हणाला आणि आपल्या खोलीत निघून गेला. रामरावांना आपला अपमान जाणवत होता. एक कप चहासाठी त्यांना इतकं ऐकून घ्यावं लागत होतं, पण इलाज नव्हता. होय, दुकानात असताना मला खूप जास्त चहा पिण्याची सवय लागली. सविता काकू त्यांच्यासाठी चहा बनवून देऊ लागल्या. रोज बाहेरचा चहा पिऊन त्रास होतो म्हणून सविता काकू घरी चहा बनवायला लागल्या. आतासुद्धा सविता काकू अण्णांना चहा बनवून देऊ शकतात, पण काजल त्यांना सारखे टोमणे मारायची. तुम्ही चहामध्ये खूप दूध घालता, मग माझी मुलं काय पिणार, अशी ती बोलायची. त्यामुळे सविता काकू किचनमध्ये जास्त जात नसत. सविता काकूंच्या किचनमध्ये जाणे म्हणजे काजलला लुडबुड वाटायचे. सविता काकू फक्त काजल सांगेल त्याच कामासाठी किचनमध्ये जात असत. एकदा सविता काकू चपात्या लाटत होत्या, तेव्हा काजल गेली आणि चपात्या सगळ्या पाहू लागली आणि म्हणाली, की अहो, किती तूप लावता चपात्यांना. तुम्ही आता या वयात इतकं तूप खाऊन काय करायचं आहे? आणि तूप खाऊन अपचन झालं तर? एकतर तूप खूप महाग आहे आणि पुन्हा डॉक्टरांचा खर्च, ते बिल कोण भागवणार? आणि औषधं किती महाग आहेत, असं काजल म्हणाली. त्या दिवसापासून त्यांच्या सुनेने तुपाचा डबा लपवून ठेवला. काजलच्या विषारी शब्दांनी सविता काकूंचे मन दुखावले जात असे, म्हणून सविता काकू काजलच्या परवानगीशिवाय किचनमध्ये पाऊल टाकत नसत. त्या दिवसापासून सविता काकू बिन तुपाची चपाती खाऊ लागल्या. ती त्यांना गिळवत नव्हती, तरीसुद्धा त्या कशातरी खात होत्या. अण्णांना सुद्धा डॉक्टरांनी अशक्तपणामुळे तूप खायला सांगितले होते. पण सुनेने तूप लपवून ठेवले, मग आता ते काय करू शकतील? वेगळे तूप घ्यायला त्यांच्याकडे पैसेही नव्हते. जेव्हा जेव्हा अण्णा सविता काकूंना विचारत असत, तेव्हा तेव्हा सविता काकू त्यांना खूप प्रेमाने समजावून सांगत असे आणि अण्णा गुपचूप अश्रू ढाळत असत. काही दिवसांनी सुनेचे माहेरचे घरी येणार होते. सुनेने 8 दिवसांपासून तयारी सुरू केली होती. घर स्वच्छ केले होते सविता काकूंना घेऊन. विविध सुगंधाने घर दरवळून गेले होते. पदार्थांचा वास येत होता. घरात पुरी आणि हलव्याचा वास दरवळत होता. तेवढ्यात अजय आला आणि म्हणाला, अण्णा, आज तुम्ही आणि आई खोलीतून बाहेर पडू नका किंवा कुठल्या तरी मंदिरात जाऊन बसा. आणि काजलचे भाऊ आणि वहिनी जाईपर्यंत घरी येऊ नका. ते खूप पैसेवाले आहेत आणि खूप श्रीमंत आहेत. आज पूर्ण दिवस ते इथेच थांबणार आहेत. तेव्हा तुम्ही कुठल्या तरी मंदिरात किंवा पार्कमध्ये जाऊन बसा. ते दिवसभर इथेच असणार. नाश्ता आणि जेवणही इथेच घेणार. त्यामुळे रात्र तर होणारच. आणि मग काजल तिच्या माहेरच्यांचं करेल की तुमचं करेल? आई म्हणाली, अरे, बाहेर खूप ऊन आहे आणि उकाडा पण आहे. यांना तर चालवतही नाही आणि एका जागी जास्त वेळ बसवतही नाही आम्हाला. सविता काकू म्हणाल्या, आम्ही दिवसभर इथेच खोलीत बसून राहू, बाहेर पडणार नाही. ओल्या डोळ्यांनी सविता काकू आपल्या मुलासमोर हात जोडून सांगत होत्या. ठीक आहे असे म्हणून अजय खोलीच्या बाहेर आला आणि बाहेरून कुलूप लावून घेतले.
आणि दिवसभर कुलूप उघडलेही नाही. रात्रही होऊन गेली, परंतु सासरच्या मंडळींच्या उठबस करण्यामध्ये अजयला एवढेही जाणवलं नाही की आपल्या आईवडिलांनी दिवसभर काहीही खाल्लं नाही. पाण्याची भांडी रिकामी पडली होती. सविता काकूंनी पाण्यासाठी दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अण्णांनी अजयला फोन केला. अण्णा, पटकन सांगा, मी माझा चित्रपट मिस करेन, असं तो म्हणाला. बेटा, इथे खोलीत पाणी नाही आणि मला भूकही लागली आहे. दार उघड रे. काय ही डोकेदुखी? आम्ही आताच बाहेर आलो आहोत आणि लगेच तुम्ही फोन करता का? तुम्हाला थोडा धीर धरवत नाही का? थोडा वेळ थांबा की. किती त्रास देता आणि पुन्हा फोन करू नका. अजयने फोन ठेवून दिला. दोन्ही उभयंतांचे मन दुःखी झाले, पण इलाज नव्हता. ते तसेच झोपले, पण रिकाम्या पोटी झोपही येणे शक्य नव्हते. अण्णांना आता पश्चाताप होत होता की आपण अशा मुलाला जन्म दिला. पाहुणे तर रात्रीच गेले होते. सकाळी दारावर सविता काकूने टकटक केली, तेव्हा सकाळी दार उघडले गेले. सविता काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला. काजल, अगं, अण्णांना खूप भूक लागली आहे, त्यांना जेवायला दे. रात्रीचं काही शिल्लक असेल तर दे. नाही, रात्रीचं काहीही शिल्लक नाही. जे होतं ते मी माझ्या भावाला आणि वहिनीला पॅक करून दिले आहे. तुम्ही सकाळी लवकर उठून का सांगितले नाही? आता सकाळी सकाळी माझं डोकं खाऊ नका. मला खूप कामं आहेत. आता हे ऑफिसला जातील. मला त्यांचा डबा बनवायचा आहे. तुम्हीही आधी रात्रीची भांडी घासून घ्या आणि मग खा. आम्ही रात्री उशिरा घरी आलो. सिंकमध्ये खूप भांडी भरलेली आहेत, त्यामुळे मला स्वयंपाक करता येत नाही, काजल चिडून म्हणाली. सविता काकू अगदी मनापासून भांडी घासू लागल्या. तव्यावरती गरम गरम बटाट्याचा पराठा शिजत होता. मन वासानेच तृप्त झाले. भूक अजून वाढत होती. काजलने 4 पराठे केले आणि अजयसोबत नाश्ता करू लागली. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुमच्यासाठी आणि वडिलांसाठी नाश्त्यासाठी चपात्या बनवा. बटाट्याचा मसाला संपला आहे. भांडी धुवून सविता काकू नुकत्याच माघारी वळल्या होत्या. तेवढ्यात काजल म्हणाली, आधी सगळी भांडी धुवून घ्या आणि मगच चपात्या लाटा. सविता काकूंनी पटकन भांडी धुतली, साफ केली आणि लगेच कणिक मळून चपाती बनवली आणि लोणचे घेऊन खोलीत पोहोचल्या. बराच वेळ लागला तुला जेवण आणायला. माझ्या पोटात तर भुकेमुळे आग उसळली आहे. आणि अण्णा घाईघाईने ताट ओढून जेवू लागले. तुपाशिवाय चपाती खाणे अवघड होते, पण पर्याय नव्हता. सविता काकूंचे डोळे अण्णांकडे पाहताना ओले झाले होते. ज्या मुलाला मी मायेने प्रेमाने मांडीवर बसून जेवू घालत होते, त्याच्या मागे धावत होते, त्याच मुलाने आज आम्हाला 2 वेळचे अन्न द्यायला तडफडायला लावलं आहे. लग्नानंतर 10 वर्षांनी सविता काकूंची कूस उजवली होती. पहिला मुलगा आणि तोही एकुलता एक. त्यामुळे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश की अण्णा आणि सविता काकू त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट हजर करत होते. दुकानात जास्त कमाई नव्हती, तरीही अण्णा त्यातला भरपूर खर्च अजयवर करत होते. सविता काकू तूप घालून आपल्या मुलाला जेवू घालायची, कारण अजयला भाजी आवडत नसे. त्याला फक्त खिचडी आणि तूप लावलेली चपाती आवडायची. सविता काकू दोन्हीमध्ये भरपूर तूप घालून त्याला खाऊ घालायच्या. स्वतः मात्र कमी खाल्ले. अजय अभ्यासातही हुशार होता. त्याने खूप मेहनत घेतली आणि चांगली नोकरी मिळवली. नोकरी मिळताच लग्नासाठी स्थळे येऊ लागली. काजल खूप दिसायला सुंदर होती. बघता क्षणीच अजयला ती आवडली आणि त्याने तिच्याशी लग्न केले. लग्न होताच अजय तिच्या सौंदर्याचा उपासक झाला आणि तो तिच्याभोवती फिरू लागला. तो सर्व काही तिचेच ऐकू लागला. त्याने तिने सांगितल्याप्रमाणे केले. तो तिचे सत्य मानू लागला. आईवडिलांची पर्वा केली नाही. तो त्यांना दुखवू लागला. काजल खूप कंजूस स्वभावाची मुलगी होती.
ती अजयचे कान सासू सासरे विरोधात भरत होती. ती स्वतःवर आणि अजयवर खूप खर्च करायची, पण सासू सासऱ्यांवर खर्च करायची वेळ आली की महागाईची तक्रार करायची. कालांतराने त्यांना 2 मुलंही झाली. आता त्यांचे सासू सासरे म्हातारे होत चालले होते. आजारपणामुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे रामराव अण्णा आणखीनच खंगत चालले होते. अजयने त्यांना कधीही चांगल्या दवाखान्यात नेले नाही. अशा प्रकारे त्यांचा घरगुती औषधांनी आयुष्य चाललं होतं. आता अण्णा वय झाल्यामुळे दुकानातही बसू शकत नव्हते आणि अजयला वेळ नव्हता. जे काही दुकानात सामान होते ते विकून त्याने दुकान बंद केले. आधी अण्णा दुकानात बसायचे, त्यामुळे त्यांच्याकडे जरा पैसे असायचे, पण दुकान बंद झाल्याने अचानक त्यांचे हात खेचले गेले. कमाई बंद झाली आणि अण्णा आणि सविता काकू पैशासाठी लाचार झाले. केवळ 100 रुपयासाठी त्यांना मुलगा आणि सुनेपुढे हात पसरावे लागत होते. बायकोसाठी त्याने आईवडिलांचे असे हाल चालवले होते. त्याला आईवडिलांची पर्वा नव्हती. ते जेवले का, त्यांनी औषध घेतली का, अशी कधीही चौकशी तो करत नव्हता. ते दोघेही नाईलाजाने फक्त नावाला मुलगा आणि सुनेबरोबर राहत होते. चल इथून कुठेतरी निघून जाऊ, मला आता इथे राहवत नाही, मला सहन होत नाही, असे अण्णा म्हणायचे. सविता काकू रडायच्या आणि म्हणायच्या, देवाने आपल्याला मुलगा नसता दिला तर बरं झालं असतं. लग्नाच्या 10 वर्षानंतर मुलगा झाला म्हणून किती लाड केले त्याचे, किती आनंदित झालो होतो, आणि हा असा करंटा मुलगा जन्माला आला. म्हातारपणात त्याच्याकडून असे हाल करून घेण्यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं. आमचा मुलगा आमच्याकडे लक्ष देत नाही, कधी आमच्यासोबत येऊन बसत नाही, 2 शब्द प्रेमाचे बोलत नाही, तर आम्ही आमच्या सुनेला काय दोष देणार? आपलंच नाणं खोटं. मला आता इथे राहायचे नाही, रडत सविता काकू म्हणाल्या. मी काय करू सविता? आपल्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी पैशाची गरज आहे. दुकानात आता सामान नाही, आणि पेन्शन मिळाली असती तर आपण स्वाभिमानाने जगलो असतो. आम्हाला ना मुलगा आहे ना पेन्शन. या परिस्थितीत आपण काय करू शकतो? आपले आयुष्य आणखी असेच पुढे चालू राहील. म्हातारपणाचे दुःख आणखी किती काळ सहन करावे लागेल, आता किती दिवस उरले आहेत सांगता येत नाही. आपल्याला आता असे जगावे लागणार आहे. वेदनेने ग्रासून रामराव अण्णा म्हणाले. आपण अजूनही खूप काही करू शकतो. आपण हिंमत दाखवली तर मुलगा सून यांचे टोमणे मी दररोज सहन नाही करू शकत. मला आता स्वाभिमानाने जगायचे आहे. माझा मान सन्मान सर्व धुळीला मिळाले आहे. पोट भरण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. अहो, आपले दुकान आहे ते आपण विकू शकतो. मी विचार करत आहे की माझे कौशल्य तिथे मी दाखवू शकते. मी किती चांगले लोणचे बनवते तुम्हाला माहीत आहे. आपण लोणच्याचा व्यवसाय सुरू करू. आपण लोणच्याचा व्यवसाय सुरू करून त्यातून आपल्याला पैसे मिळतील. होय, पण त्याच्यासाठी आधी पैसे घालावे लागतील आणि आपल्याला राहायची सोय बघावी लागेल. आणि सविता काकू विचार करू लागल्या आणि आनंदाने म्हणाल्या, होय, माझ्याकडे दागिने आहेत, बांगड्या, पाटल्या, चैन, कानातले, सुनेच्या नजरेआड आहेत. ते दागिने विकून आपण पैसा उभा करू आणि व्यवसाय सुरू करू. त्या दोघांनी हे घर स्वतःच्या नावावर करून घेतले, पण ते आमची सही घेऊन फसवून करून घेतले. पण दुकान अजूनही तुमच्या नावावर आहे. ते विकून आपण पैसे उभा करू, पण त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे आणि त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागेल. मला एकट्याला इतकी धावपळ जमणार नाही सविता. त्यासाठी आपण माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी काही दिवस जाऊ. बहिणीचा मुलगा तुम्हाला सर्व मदत करेल. सविता काकू मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाल्या. अजय, तुझी मावशी आम्हाला सारखी फोन करत आहे. आमच्याकडे 4 दिवस राहिल्या या असे म्हणत आहे. आम्ही जाऊन येतो.
कायमचे जा, थोड्या दिवसासाठी कशाला जात आहे, असे काजल हळूच म्हणाले. दोघांनी सामान बांधले, रिक्षा केली आणि बसने मोठ्या बहिणीच्या घरी गेले. सविता काकूंनी सर्व हकीकत आपल्या मोठ्या बहिणीला सांगितली. त्यांनी मदत करायचे ठरवले. अण्णांना हाताशी धरले आणि गुपचूप दुकान विकून टाकले. त्याचंच शहरात एक 1 रूमचं घर घेतलं. तसेच लोणचे बनवण्यासाठी साहित्य घेतलं. बहिणीने काही भांडी दिली, अंथरूण दिलं. 7-8 दिवसात सर्व काही तयारी झाली. सविता काकू लोणचं बनवू लागल्या. शहरामध्ये हळूहळू त्यांचे लोणचे सर्वांना आवडू लागले. त्यांना लोणच्याच्या भरपूर ऑर्डर येऊ लागल्या. आता त्यांच्याकडे पैसा येऊ लागला. इतक्यात अजयने चौकशी केली नाही की आई वडील कसे आहेत. पण एके दिवशी अजयचा फोन आला आणि तो म्हणाला की आई तू केव्हा येणार आहेस? काजल पडली आहे. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आमची अडचण झाली आहे आणि माझे आणि मुलांचे हाल चालले आहेत. जेवणही शिजत नाही. उपाशीपोटी राहावं लागत आहे. तुम्ही लवकर या. हे ऐकून सविता काकू भावूक झाल्या. पण पुढच्या क्षणी त्या कठोरपणे म्हणाल्या, आम्ही दोघे तिकडे येणार नाही. आम्ही आता इथून पुढे इथेच राहू. आम्ही या शहरात घर घेतले आहे. आम्ही आमचे दुकान विकून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता आमच्याकडे पैसे आहेत आणि आम्ही आता स्वाभिमानाने जगत आहोत. आमच्या सुनेला आता आमचा त्रास होणार नाही. आता तिला आरामात आमच्यावरचा पैसा वाचवायला सांग. इतक्या महागाईत तिला आमचा खर्च सहन करावा लागणार नाही. आई वडील मोठ्या कष्टाने आपल्या मुलांचे पोट भरतात, त्यांना शिक्षण देतात, नोकरी मिळावी म्हणून प्रार्थना करतात आणि मुलं बायको आली की तिच्या तालावर नाचायला सुरुवात करतात. आपले आई वडील काय हाल सहन करत आहेत. त्यांचं औषध पाण्याची, जेवण्याची ही मुलं पर्वा करत नाहीत. हे सर्व ऐकून अजयला खूप राग आला. तर दुकान कसे काय विकले? मी भाड्याने देणार होतो. सविता काकू म्हणाल्या, ते दुकान माझ्या नवऱ्याचं आहे. त्याच्या नावावर होतं. खूप कष्टाने ते दुकान त्यांनी वाढवलं होतं. तुला ते भाड्याने देण्याचा काहीच अधिकार नाही. येताना सून म्हणाली होती, काही दिवसांसाठी कशाला, कायमचे निघून जा. म्हणून कायमचे आलो आहोत. आणि एक गोष्ट उघड्या कानाने नीट ऐक. तू ज्या घरात राहतो आहेस ते घरसुद्धा माझ्या नवऱ्याचे आहे, जे तू फसवून नावावर करून घेतले आहेस. त्याचे तुला भाडे द्यावे लागेल. अन्यथा मी तुझ्यावर केस करीन की तू फसवून घर घेतलं आहेस. आई तू हे काय बोलत आहेस? एकतर तू फसवून दुकान विकलं आणि वर डोक्यावरचे छपरही हिसकावून घेत आहेस. बेटा तू वाटेल तेव्हा आई वडिलांच्या तोंडचा घासच हिसकावून घेत होतास आणि तुझ्या डोक्यावरचं छपर हिसकावून घ्यायला मला का नाही जमणार? आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. एकतर दरमहा तुम्ही आम्हाला 30,000 रुपये भाडे पाठवायचे, नाहीतर मी तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल आणि तुम्हाला घरातून हाकलून देईल. कोणता निर्णय तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही घ्या, असे म्हणून सविता काकूंनी फोन ठेवून दिला. सविता काकूंचा लोणच्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात चालू लागला. त्यांना खूप ऑर्डर येऊ लागल्या आणि त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात पैसा आला. त्यांच्या नावाचे ब्रँड असलेले लोणच्याचे बॉक्स आता मॉलमध्ये जाऊ लागले. थोड्या दिवसात त्यांची परिस्थिती बदलली. तिने हाताखाली नोकर चाकर ठेवले. तिच्या देखरेखीखाली आता लोणची बनत होती. काजल आणि अजय त्यांचे नाव आणि पैसा पाहून त्यांची माफी मागण्यासाठी आली. पण अण्णा आणि सविता काकू त्यांना माफ करू शकत नव्हते. आता त्यांना दरमहा आपल्या पालकांसाठी 30,000 रुपये पाठवायला अण्णा आणि काकूंनी भाग पाडले होते. त्यांनी आईवडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण अण्णा आणि काकू आता त्यांच्या निर्णयापासून मागे हटले नाहीत आणि अण्णांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की त्यांच्याकडे जे काही पैसा, संपत्ती, घर, जमीन सगळं आहे ते कुठल्या तरी संस्थेला किंवा अनाथ आश्रमाला मृत्यूनंतर दान करण्यात यावे. यातला एकही पैसा त्यांच्या मुलाला देण्यात येऊ नये. कुटुंब सोबत असेल तर माणूस कोणतेही दुःख सहन करू शकतो. पण जेव्हा स्वतःचाच मुलगा दुःख देतो, वेदना देतो, अशा आईवडिलांनी काय करायचं? ज्यांना पेन्शन आहे ते आत्मविश्वासाने जगू तरी शकतात. पण ज्यांना पेन्शन नाही त्यांना आपल्याच घरात
मुलगा आणि सुनेकडून रोज अपमानित व्हावे लागते. प्रत्येक गोष्टीसाठी तळमळत राहावे लागते. आता समाजातील ज्येष्ठांची अवस्था खूप बिकट होत चालली आहे. याचा विचार समाजातील सुशिक्षित लोकांनी करायला हवा. ज्येष्ठांचे हाल करताना, त्यांचा अपमान करताना आजची पिढी हे विसरून चालली आहे की ते कळत न कळत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा किती वाईट संस्कार देत आहेत. मित्रांनो, घरातील वृद्ध व्यक्ती ही अडचण नसून तो एक अनुभवाचा साठा असतो. एक चालते बोलते विद्यापीठ असते. आजीबाईचा बटवा असतो. म्हणून ज्येष्ठांचा सन्मान राखा, त्यांचा आदर करा. तुम्हाला माझी कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. काही सुधारणा असतील तर कृपया त्या सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.